आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये सतत काहीतरी प्रॉब्लेम येत असतील, आर्थिक प्रगती होत नाही. भरपूर मला ताई दादा कमेंट करतात की आमची प्रगती होत नाही आहे ताई, किंवा मग काहीतरी अडचण येते आहे घरामध्ये, वाद विवाद भांडणं होत आहेत, किंवा मग अर्थार्जनाचे मार्ग सापडत नाही आहे, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे. तर तुम्ही याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. बघा, आजचा जो उपाय आहे तो तुम्ही केव्हाही सुरू करू शकता. वर्षभरात कधीही तुम्ही सुरू करा. कोणत्याही शुक्रवारी, गुरुवारी, कोणत्याही दिनी तुम्ही हा उपाय जो आहे तो सुरुवात करू शकता. पण बघा, मार्गशीर्ष महिना आता सुरू होणारच आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही हा उपाय रोज केला तर अत्यंत ते शुभ फळ देऊन जाणारा हा उपाय आहे. त्यामुळे आवर्जून सर्वांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय रोज मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत करत चला, आणि मार्गशीर्ष नंतर देखील तुम्ही हा उपाय रोज करू शकता. याला असं काहीच बंधन नाही की तुम्ही याच महिन्यात सुरू करा किंवा मग त्याच दिवशी सुरू करा. जरी मार्गशीर्षमध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीपासून हा उपाय जमला नाही, तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय सुरू करा. अवश्य करा. नक्की तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल, आणि नक्कीच तुमचं जी प्रगती आहे, आर्थिक प्रगती आहे, ती नक्कीच होईल. त्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रोज सकाळी सगळ्यात आधी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, स्नान न करता स्वयंपाक शक्यतो करू नका. बऱ्याच गृहिणी, बऱ्याच महिला असं करतात की आधी स्वयंपाक करून घेतात आणि नंतर अंघोळ करतात, स्नान करतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. पहिल्यांदा तुम्ही स्नान केलं पाहिजे, अंघोळ केली पाहिजे, आणि नंतरच तुम्ही तुमच्या गॅसच्या शेगडीपाशी गेलं पाहिजे. स्नान न करता गॅसला तुम्ही स्पर्श करायचा नाही. आता भरपूर जण म्हणतील, काय या जुन्या समजुती आहेत, असं आजकाल कोण विचार करतं. पण तसं तुम्ही मनात घेऊ नका. बघा, तुम्ही तुमच्या या रुटीनमध्ये तुम्ही बदल करा. जर तुम्ही स्नान न करता किंवा अंघोळ न करता बाकीचे कामं करत असाल आणि सगळ्यात शेवटी अंघोळ करत असाल, तर हे थांबवा तुम्ही, आणि आधी स्नान करून अंघोळ करून नंतर तुम्ही सर्व आपली कामं जी आहेत, स्वयंपाक आहे, तो नंतर करा तुम्ही. बघा, तुमच्या आधीच्या रुटीनमधला फरक, नंतरच्या रुटीनमधला फरक, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल, आणि हळूहळू आपली खूप चांगली प्रगती होते आहे हे देखील तुम्हाला जाणवेल. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने स्नान करून घ्यायचं आहे. आपलं जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे, झाडून काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या, त्यामध्ये गोमूत्र टाका, हळद टाका, आणि कापूर जो आहे तो असा थोडासा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे, बारीक पूड करून घ्यायची आहे, आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि असं पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे, उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. स्प्रे बॉटल असेल तुमच्याकडे तर स्प्रे बॉटलमध्ये अशा प्रकारे पाणी, हळद, गोमूत्र आणि कापूर टाकून त्याचा स्प्रे आपल्या मुख्य दरवाजावरती, आपल्या उंबरठ्यावरती करायचा आहे. किंवा तुम्ही तुमचं अंगण असेल तर सडा टाकताना तुम्ही त्या पाण्यामध्ये या सर्व गोष्टी टाकून त्याचा सडा टाकायचा आहे. मार्गशीर्षमधल्या प्रत्येक दिवशी तुम्ही हे करायचं आहे. ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तरी तुम्हाला हे करायचंच आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, थोडीशी हळद घ्यायची. हळदीमध्ये गोमूत्र तुम्हाला मिक्स करायचं आहे, आणि या हळदीने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचे, आणि स्वस्तिक काढून त्यामध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत, आणि ज्या उभ्या रेषा असतात त्या देखील स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला तुम्हाला काढायच्या आहेत. तर रोज तुम्हाला हे सकाळी काम करायचं आहे. मार्गशीर्षमध्ये रोज अशा पद्धतीने तुम्ही जे हळदीचं कापूर, हे जे पाणी आहे ते शिंपडल्यानंतर अशा पद्धतीने हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून असं स्वस्तिक तुम्हाला अवश्य मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. आता त्यानंतर संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुमच्या उजव्या हाताला, म्हणजे तुम्ही दरवाजामधून प्रवेश करत असताना तुमच्या उजव्या हाताला आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला तुम्हाला तिथे काय करायचं आहे, उंबरठ्याच्या शेजारी हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून तिथे एक छोटासा
गोल करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जसं सारवतो तसं हळदीने आणि गोमूत्राने तिथे फरशीवरती तुम्हाला असा राऊंड करून घ्यायचा आहे, गोल करून घ्यायचा आहे, भरीव गोल करून घ्यायचा आहे हाताने. आणि त्यावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला पणती लागणार आहे. एक दिवाळीची जी पणती आहे ती तुम्ही घ्या, कारण या उपायासाठी पणती जर तुम्ही वापरली तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यामुळे मातीची पणती एक घ्या तुम्ही. त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता आणि जोडवात आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये. आणि हा असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही 9 वाजेपर्यंत असा दिवा प्रज्वलित करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्यात. लवंगा तुटलेल्या नसाव्यात, खराब नसाव्यात, तर चांगल्या 2 लवंगा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, रोज हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्हाला असा दिवा लावायचा आहे. मार्गशीर्षमध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही हा उपाय करा. सलग महिनाभर हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. आता बघा, या ज्या लवंगा आहेत त्या कधी बदलायच्या? दर गुरुवारी तुम्ही याच्यातल्या ज्या लवंगा आहेत, ज्या आधीच्या 2 लवंगा आहेत त्या तुम्ही घरातल्याच कुंडीमध्ये मातीमध्ये दाबून ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता. आणि नवीन लवंगा तुम्ही दर गुरुवारी त्यामध्ये टाकू शकता. बघा, जरी तुम्हाला वाटलं की बाबा रोज करायचं काही, तर बघा सवय लावून घ्या तुम्ही. तुम्हाला महिनाभर हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा नक्की तुम्हाला खूप आणि खूप घरामध्ये सकारात्मकता येत आहे असं जाणवेल. हा उपाय करतानाच तुम्हाला जाणवेल की घरामध्ये खूप प्रमाणामध्ये सकारात्मकता येत आहे. घरामधले वाद विवाद, जी काही अशांती आहे किंवा जे काही आपण जे कलह निर्माण होत आहेत ते कमी होत आहेत आणि घरामध्ये खूप चांगलं वातावरण तयार होत आहे, हे तुम्हाला या उपायाच्या मध्ये जाणवेल जर तुम्ही सातत्याने हा उपाय करत असाल. कारण मार्गशीर्षचा महिना आहे, अत्यंत पवित्र महिना आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक जण या महिन्यामध्ये भरपूर व्रतवैकल्य करतात. त्यामुळे हा जो उपाय आहे तो आपण कंटिन्यू महिनाभर जर केला तर नक्कीच आपल्याला धनप्राप्ती होईल किंवा मग नक्कीच नवीन काहीतरी मार्ग आपल्याला मिळतील असा हा उपाय आहे. तर बघा, त्याचबरोबर आपण जे काही गोमूत्र वापरतो या उपायामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हळद वापरतोय, याने काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आणि ज्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित केलेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी येतेच येते. तिकडे त्या घराकडे ती आकर्षित होते. त्यामुळे हा जो उपाय आहे किंवा असा जो आपण दिवा लावत असतो, प्रज्वलित करत असतो, तर तुम्ही फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्येच नाही तर इतर दिवशी देखील तुम्ही जमेल त्या दिवशी तरी असा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा. कारण उंबरठ्याच्या बाहेर दिवा जर प्रज्वलित आपण केला तर माता लक्ष्मी त्याने अत्यंत प्रसन्न होते. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि जे चिन्ह आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढत आहोत त्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते, जे काही वाईट शक्ती असतात त्या या उपायामुळे निघून जातात आणि एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरते. त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय करा. तुम्हाला काही पिरियड असेल, काही अडचण असेल, सुतक असेल तर त्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू नका. पण तुम्ही इतर दिवशी अवश्य हा उपाय करा. घरातले स्त्रिया पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. तर नक्कीच या मार्गशीर्षपासून तुम्ही हा उपाय सुरुवात करा. अगदी तुम्ही रोज मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर देखील हा उपाय करू शकता. जरी तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला, मार्गशीर्ष महिना जरी होऊन गेलेला असेल तरी देखील तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.